नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग आता जी ऐश्वर्याने पेज बनवलेली आहे ती मात्र आता कोणत्या पद्धतीची बनवली हे काही सारंगला कळत नाही. अगदीला डोक्याला हात लावून आता तो अगदी हे सर्व बघत असतो आणि तो लगेच आता ऐश्वर्या वैतागून तेथून निघून जाते. तर हॉटेलमध्ये फोन करतो आणि हॉटेल पालवी आहे का, मला एक ऑर्डर द्यायची आहे असं तो म्हणतो. तेव्हा आता लगेच ते इकडून विचारतात की मासे हवे आहेत का. तर सारंग म्हणतो की नाही, मासे नाही हो दादा, मला पेज हवी आहे, पेज. म्हणजे हे बघा, अहो माझी आई खूप आजारी आहे, तिला पेज द्यायची आहे म्हणून मी तुम्हाला ऑर्डर करतोय. आणि हे बघा, तुमच्याकडे जरी नसेल तर दुप्पट पैसे तुम्ही घ्या आणि मला पेज बनवून द्या असे म्हणतो. तर तिकडून आता सारंगची ऑर्डर स्वीकारली जात नाही. सारंग हॅलो हॅलो करत असतो. त्यानंतर सारंग पूर्णपणे वैतागतो, टेन्शन मध्ये येतो का इकडे ऐश्वर्याने सुद्धा पेज व्यवस्थित बनवली नाही आणि मला सुद्धा पेज बनवता येत नाही. हॉटेलवाले सुद्धा ऑर्डर स्वीकारत नाही. मग नक्की आता काय करू, आईला कोणते पेज देऊ. आणि तेवढ्यात जानकी पेज तयार करते आणि सारंग समोर धरते. सारंगला म्हणते की ही पेज द्या. सारंग तर रागाने म्हणतो की हे काय. तेव्हा आता जानकी डोळे भरून म्हणते की हे बघा, आईंसाठी मी पेज बनवली. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की वहिनी, अगं तू कशाला पेज केलीस. आणि हो, आलं माझ्या लक्षामध्ये, कसं आहे की तुला सुद्धा छान अशी पेज बनवता येते तर, आणि ऐश्वर्याला पेज बनवता येत नाही. आणि आता मात्र ही पेज आता आई खाईन आणि तुझं मात्र तोंड भरून कौतुक करेल, ऐश्वर्याला नावं ठेवीन, यासाठीच तू ही मुद्दाम पेज तयार केली. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा भाऊजी, तसे नाही. आणि तेवढ्यात आता लताबाई सुद्धा बाहेर येते. बाहेर आल्यानंतर मात्र आता लताबाई हे सर्व बघत असते. जानकी म्हणते की हे बघा भाऊजी, अहो माझं कौतुक व्हावं आणि कुणाला तरी नाव ठेवावं यासाठी मी ही पेज नाही बनवली. आईंच्या तब्येतीसाठी मी ही पेज बनवली, त्यांच्या तब्येतीत व्यवस्थित लवकरात लवकर सुधारणा व्हावी असं मला वाटतं. आणि हे बघा सारंग भाऊजी, आईंनी मला स्पष्ट त्यांच्यासमोर येण्यासाठी सुद्धा सक्त मनाई केलेली आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. त्यांना माझ्या हातचं काहीच नकोय म्हणून ही पेज मी त्यांना स्वतः नाही देऊ शकत, परंतु तुम्ही मात्र ही पेज त्यांना देऊ शकतात. आता लताबाई हे सर्व बघत असते आणि जानकीचं खरं त्यांना कौतुक करावं तितकं कमी असतं. जानकी आता इतकं रागवल्यानंतर सुद्धा आईंसाठी किती काही करते हे बघून आता लताबाईला खरंच खूप छान वाटतं. जानकी म्हणत असते की भाऊजी प्लीज माझं ऐका, आईंना तुम्ही ही पेज नेऊन द्या आणि आईंना सांगू सुद्धा नका की ही पेज मी बनवली म्हणून. आणि हे बघा, माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा, मी सुद्धा कुणाला काहीच सांगणार नाही म्हणून. निदान ही पेज त्यांच्या पोटात तरी जाऊन दे आणि ते औषधे तरी घेतील. देताल ना प्लीज त्यांना ही पेज, प्लीज सारंग भाऊजी प्लीज. असं करून जानकी शेवटी आता तयार करते. तेव्हा आता लताबाई हे सर्व पाहत असते आणि आता जानकी लगेच सारंगला अगदी तोंड भरून थँक्यू असं म्हणते. तेव्हा मात्र आता लगेच लताबाई हे सर्व बघून इतकं तिला छान वाटतं की खरंच जानकीमध्ये जे संस्कार आहेत तर ते आपल्या ऐश्वर्यामध्ये नाही. सारंग लगेच खुश होऊन ती पेज घेऊन आता आईच्या रूम मध्ये येतो आणि विचारतो की आई तुला बरं वाटतं ना, ऐश्वर्याने तुझ्यासाठी पेज बनवून पाठवलेली आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, अरे खरंच मला भूक लागली होती. सारंग सुद्धा खरंच किती भामट्यासारखं करतो, म्हणजे आईला खोटं बोलतो की म्हणतो ऐश्वर्याने बनवली आणि बघ ना आई, मी किती वेळेमध्ये आणली की नाही. तेव्हा आता सुमित्रा पेज तर बघते आणि म्हणते की खरंच अगो बाई, जिऱ्या आणि याची फोडणी सुद्धा तिने दिलेली आहे तुपाची. सारंग म्हणतो की हो ना आई, ऐश्वर्याचं काम हे भारीच असतं. तेव्हा सुमित्रा आता खुश होऊन जेव्हा एक घास घेते तेव्हा मात्र आता सुमित्राच्या लक्षात येते, कारण सुमित्राने चव ओळखलेली असते की नक्की आता ही पेज ऐश्वर्याने नाही तर नक्की जानकीने बनवलेली आहे. तेव्हा आता सुमित्रा लगेच खायची थांबते. तर नाना विचारतात की काय ग सुमित्रा, काय झाले, अगं काही म्हणजे कमी आहे का. सुमित्रा लगेच उठते आणि लगेच आता ताडकनी बाहेर जाते. तेव्हा आता नाना विचारतात की सुमित्रा काय झालं, अगं सुमित्रा काय झालं. परंतु आता सुमित्रा आई कुणाचं काही ऐकून न घेता डायरेक्ट बाहेर जाते. सारंगला सुद्धा काही कळत नाही आणि डायरेक्ट आता सुमित्रा जानकीला आवाज देऊन बाहेर येते. जानकी. तेव्हा जानकी समोर येते आणि म्हणते की आई काय झाले, तुमची तब्येत तर बरोबर आहे ना. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अरे वा, एवढी तुला माझी काळजी वाटते तर मी तुला सांगते ते तू का ऐकत नाहीस. आणि हे बघ, मी तुला काय सांगितलं होतं की माझ्या समोर यायचं नाही आणि तुझ्या हातचं मला काही पण नकोय. मग मला एक गोष्ट सांग, तू ही पेज का बनवलीस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, तर सुमित्रा स्पष्ट म्हणते की हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. आणि काय ग, तुला काय वाटलं की तू सारंगच्या हातातून पेज पाठवशील आणि मी तुझी पेज खाल्ल्यानंतर आणि तू मात्र गुरमीमध्ये राहशील. आणि हे
बघ जानकी, तुझ्या हातची चव मी नाही ओळखणार का, हे कुठे लक्षात नाही का तुझ्या? आणि हे बघ जानकी, मी तुला शेवटचं सांगते की मला तुझ्या हातचं काही नकोय, अन्न सुद्धा नकोय आणि पाणी सुद्धा नको. एक वेळेस मी विष खाईन, परंतु तुझ्या हातचं मात्र काहीही खाणार नाही. आणि अगदी रागाने ती पेज आता तेथे अगदी टेबलवर ठेवून देते. पेज आता वाटेतील सांडलेली असते. जानकीला आता इतकं वाईट वाटतं. जानकी पाहतच असते. तेव्हा आता सारंग जानकीला अगदी खुणावून म्हणतो की मी नाही सांगितले, आणि लगेच आता तो सुमित्राच्या मागे धावत जातो. तेव्हा आता सांडलेलं जे काही आहे ती पेज वगैरे टेबलवर, ते सगळं काही जानकी साफसफाई करून घेते. परंतु आता हे सर्व करत असताना जानकीचे डोळे मात्र भरून येतात. तिला इतकं वाईट वाटतं. आणि हे बघ जानकी, एक वेळेस मी विष खाईन, परंतु तुझ्या हातचं अन्न आणि पाणी मला काही नकोय, असे शब्द जे काही सुमित्राचे आहे ते सर्व आठवून जानकीला फारच रडू येत असतं. तिला इतकं वाईट वाटते. आणि तेवढ्यात आता तेथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या लगेच आता या जानकीवर हसते आणि म्हणते की अगं अगं, पेज तर सांडली बिचारी, अगं तू तर आईंसाठी बनवून आणली होती, परंतु हे बघ अगं, तुझी सगळी काही पेज तर वाया गेली. आणि बघ ना अगं, काय गंमत आहे, तर तुम्हाला खोटे ठरवण्यासाठी आली होती, परंतु तूच स्वतः खोटे ठरली आणि स्वतः मात्र तोंडावर पडलीस. जानकी म्हणते की हे बघ अगं, जरी मी पडले असते तर पुन्हा मी तोंडावर उभी राहिले असते. आणि हे बघ ऐश्वर्या, हे सगळं काही तूच केलं ना, खोट्याचं खरं हे तूच केलेलं आहेस. तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की अगं, तू आत्ता तर बघितलंस ना की मी जिंकले आणि तू हारलीस म्हणून, आणि तरी सुद्धा तुझी धडपड मात्र सुरूच आहेस. अगं, सुंब जळला परंतु तुझा पीळ मात्र गेलेला नाही. तर जानकी म्हणते की अगं, पीळ तर जाणार नाहीच, कारण मला माहिती आहे की या सगळ्या मागे तुझाच हात आहे. अगं ऐश्वर्या, मी ओळखून आहे तुला. अगं, तूच तर रिपोर्ट बदललास. तर ऐश्वर्या म्हणते की हो, मीच रिपोर्ट्स बदललेत. कधी बदलला आणि कुठे बदलला याचं सर्व उत्तर आहे का तुझ्याकडे? आणि हे बघ, या सगळ्याचे उत्तर तुझ्याकडे असेल तर ते सगळ्यांच्या समोर ठेव आणि तरच माझ्याशी बोल निदान. आणि उगाच माझ्यासमोर तुझ्या तोंडाची ही वाफ उडू नकोस, कळले ना तुला? त्यावर आता जानकी रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते. तर ऐश्वर्या हसून म्हणते की अगं जानकी, तुझा प्रॉब्लेम्स काय आहे हे तुला माहितीच असेल. तू अशाच गोष्टीच्या मागे अगदी जीव तोडून अगदी धावत असते. अगं, मात्र तू ज्या गोष्टीच्या मागे धावत आहे तर त्या धावत असताना मात्र तुझ्या मागे कोणीतरी लागलेलं आहे, हे सगळं तू विसरतेस का? आणि हे बघ, जेव्हा तू माझ्या मागावर असते तर तेव्हा मी सुद्धा तुझ्या मागावर असते, हे कसं विसरू शकते बरं तू? आणि मी तुला म्हटले होते की ऐश्वर्या ह्या जानकीच्या एक पाऊल कायम पुढे असेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, ऐश्वर्या सुद्धा आता बदलली आहे आणि तिची वेळ सुद्धा आता बदललेली आहे. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, अगं वेळ बदलण्यासाठी वेळ नाही लागत. अगं हे बघ, 4 वेळेस मात्र तू जिंकली, परंतु 5व्या वेळेस मात्र विजय हा जानकीचाच होतो, हे मात्र तू विसरली असेल. काही जानकीने मिळवलेला विजय आहे तर तो ऐश्वर्याच्या विजयापेक्षा मोठा असतो, हे लक्षात घे. आनंद याचाच आहे की तुला हे कळलेलं आहे की एखाद्या गोष्टीच्या मागे जेव्हा मी लागते तेव्हा मात्र मी अगदी जीव तोडूनच लागते, आणि माझ्या या घरामध्ये माझा जीव आहे, हे माझं घर आहे, लक्षात ठेव. आणि हे बघ, जेव्हा प्रश्न माझ्या घराचा येतो तेव्हा तर मी जिंकायला सुद्धा तयारच असते, आणि जिंकून घेण्यासाठी सुद्धा कर तुला काय हवं ते करू शकते. अगं, जे तुला करता येईल ते सगळं काही तू करत राहा, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या या घराला तू धक्का सुद्धा लावू शकत नाही, हे लक्षात घे. त्यामुळे मी माझ्या घराचं रक्षण सुद्धा करेल, आणि तुझं हे जे काही पापी पितळ आहे तर ते पितळ सुद्धा उघडं पाडेलच. आणि चल आता बघूयात की कोण जिंकते, आणि चल चॅलेंज लावूयात. म्हणून जानकी आता हसून तिला हे सर्व सांगत असते. तर ऐश्वर्या म्हणते की हो चालेल, आणि चल आता तर आपण बघूयात कोण जिंकते, असं बोलून तोऱ्यातच आता ऐश्वर्या तिथून निघून जाते. त्यानंतर ऐश्वर्या जेव्हा रूम मध्ये येते आणि आता तिला खूप गरम झालेलं होतं, म्हणून ती म्हणते की अरे देवा, खरंच किती गरम झाले. आणि बघते तर काय, आता लताबाई समोर असते म्हणून जोरात आता किंचाळते आणि घाईने लगेच दरवाजा लावून घेते. आणि लताबाईला म्हणते की अगं तू काय करतेस, कशाला इथे आलीस? तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं चोरून मी तुला भेटायला आले. ऐश्वर्या वैतागून आता लगेच हात जोडत म्हणते की अगं बाई, तू कशाला इथे आलीस? तू सारखं सारखं इकडे येत जाऊ नकोस, मला माहिती आहे एक ना एक दिवस तुम्हाला लटकवणार आहेच या सगळ्यात. मी तुला सांगितलेलं आहे की सारखं सारखं तू इकडे येत जाऊ नकोस. एकतर अगोदरच ती जानकी हातपाय धुवून आपल्या मागे लागली, आणि तिचा सगळा काही संशय माझ्यावर आहे, हे लक्षात घे.
तेव्हा लताबाई म्हणते की अगं तू कशाला घाबरतेस, मी पार्वती आहे, हे सिद्ध सुद्धा झालेले आहे. आणि मला एक गोष्ट सांग बरं, ती आपलं काय वाकडं करेल बरं आता. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अगं तू जरा हळूच बोल, अगं तुला अख्ख्या जगाला हे दाखवायचं आहे का, तू माझी आई आहेस आणि मी तुझी लेक आहे ते. तेव्हा लताबाई विचारते की अगं मग हा लपछपीचा जो डाव आहे तो किती दिवस असा रंगणार आहे बरं. मला एक गोष्ट सांग, आपण आपलं नातं कधीही उघड करणार नाहीत का. मला एक गोष्ट सांग, आपण कधीही एकत्र असे नाही राहणार का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं आई माझं ऐक, आता आपण एकत्रच राहतो ना, एकत्र नाही राहत का. अगं एकाच घरामध्ये राहतोय म्हणजे हे माझी सासू आणि मी तुझी सून, आणि बघ ना अगं एकाच घरामध्ये आपण एकत्र राहतोय. आणि आई विचार कर, अगं खरंच तू किती लकी आहेस. आणि कुठली आई तिच्या मुलीच्या सासरी असे इतक्या दिवस राहत असते, तिला इतका राहण्याचा काही चान्स येतो की नाही सांग बरं तूच आता. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं कोणत्या आईला आपल्या मुलीच्या सासरी असं राहायला आवडेल बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं बाई हा सगळा काही विषय आहे तर तू थांबव आणि प्लीज तू येथून जा बरं. आणि अगदी दात वगैरे खात म्हणते की अगं लटकू आपण, आणि हे बघ जर आपण लटकलो तर अवघड होईल, त्यामुळे मी तुला सांगते की तू इथून जा. ऐश्वर्या आता लताबाईला अगदी बळजबरीने अगदी दात वगैरे खात तेथून जायला सांगत असते. आणि त्यानंतर आता इकडे जानकी खूप रडत असते, कारण ऐश्वर्याने आता ते रिपोर्ट बदललेच कसे, कारण मी इतकी काळजी घेतली होती ते रिपोर्ट बाबतीत, पण तरी सुद्धा तिने रिपोर्ट्स कसे बदलले असेल या सगळ्याचा आता जानकी बारीक विचार करत असते आणि खूप रडत असते. आणि मधल्या वेळेत आता हे सर्व कसं झालं असेल, कसे तिला रिपोर्ट बदलता आले असेल. आणि हे बघा मला असं वाटतं की आता डॉक्टर श्रीकांत यांच्याशीच मला बोलायला हवे की हे सगळं कसं झाले म्हणून. कदाचित मात्र सॅम्पलमध्ये काहीतरी गडबड असेल म्हणून आता जानकीला खूप असं रडायला येते आणि जानकी खूप रडत असते. तर ऋषिकेशचं लक्ष जाते. ऋषिकेश मात्र आता जानकीला विचारतो की जानकी अगं काय झालंय, तू अजून झोपली सुद्धा नाही आणि का तू रडतेस, काय झालं सांग ना. म्हणून तो जानकीला आपल्या मिठीत घेतो आणि काय झाले असे विचारतो. हे बघ जानकी मला माहिती आहे की तू पुन्हा पुन्हा तोच विचार करते, आणि हे बघ जानकी आपण उद्या बोलूयात, तू आता शांतपणे तरी झोप. तेव्हा मात्र आता लगेच इकडे लताबाई ही ऐश्वर्याला म्हणत असते की अगं जाते मी माझ्या रूम मध्ये, परंतु मी ज्यासाठी आलेले आहेत ना त्यासाठी म्हणजे आले होते, ती गंमत तुला देऊन जाते. ऐश्वर्या म्हणते की काय आहे, तर लताबाई म्हणते की हो गंमत आहे गंमत. तेव्हा आता लताबाईने जो काही स्वेटर आहे तर स्वेटर जेव्हा दाखवलेला असतो तर ऐश्वर्या लगेच आता क्षी असं म्हणून जोरात ओरडते. आणि काय हे अगदी किती घाण त्याचा वास आला, मला अगदी गुदमरल्यासारखं होतंय. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं पेटीमध्ये इतक्या वर्ष ते होतं म्हणून त्याचा असा वास येत असेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो का, खूप वर्ष ते पेटीत होते, परंतु आहे तरी कुणाचा हा स्वेटर. तर आता लताबाई अगदी प्रेमाने म्हणते की अगं ऐश्वर्या हा तुझाच आहे स्वेटर, आणि हे बघ अगं जेव्हा मी लहान होते तेव्हा मी तुला मधुवनच्या आश्रमात सोडून गेले होते, तेव्हा मात्र सारखी मला तुझी आठवण येत होती आणि तुझ्या ह्या आठवणीमध्ये मी तो स्वेटर विणला होता, तुझ्याशिवाय मला एक दिवस सुद्धा निघत नव्हता. आणि हे बघ अगं एक आई म्हणून मी तुला माझी ऊब नाही देऊ शकले, त्यामुळे हा जो काही स्वेटर आहे तो आता तू तुझ्या जवळ ठेव, एका आईची मायेची आठवण म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की माझ्याजवळ, आणि हा स्वेटर कशाला ठेवू मी, आणि नकोय माझ्याजवळ कशाला, आता मला तो येणार सुद्धा नाही. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं तो स्वेटर तू घालू सुद्धा नको, फक्त एका आईचं प्रेम समजून तो स्वेटर जपून ठेव, जेव्हा मी नसेल तेव्हा मात्र ही आठवण तुला माझी येईल, आणि ती आठवण तू अगदी आपल्या मनाशी कुरवाळ, मी तुला अगदी माझ्या जवळ असल्यासारखा भास होईल. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या अगदी तोंड वगैरे वाकडं करून तो स्वेटर हातात घेत असते, अगदी हात सुद्धा व्यवस्थित ती लावत नाही त्या स्वेटरला, अगदी किळस त्या स्वेटरची ती करत असते आणि अगदी उलट्या वगैरे काढत म्हणते की हो हा स्वेटर मी माझ्याजवळ ठेवते, आणि तू आता काय म्हणालीस की ती तुझी आठवण आल्यानंतर काय ते कुरवाळायचं वगैरे, आणि त्या स्वेटरला मी कुरवाळत बसेल. तेव्हा आता एका बोटात ऐश्वर्याने हे स्वेटर पकडलेले असते, तर लताबाई म्हणते की अगं स्वेटर जरा नीट धर. तेव्हा ऐश्वर्या रागानेच विचारते की कसा धरू, तर लताबाई म्हणते की अगं जरा मायेने आणि प्रेमाने त्याला जवळ धर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो मिठीत पकडते, आणि हे बघ जा आता, जर कोणी तुला इथे बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे जा आता, गुड नाईट. असे करून आता शेवटी ती लताबाईला जायला सांगते. आता ऐश्वर्या वैतागून म्हणते की ही बाई खरंच काय बाई आहे, काही गोष्टी घेऊन येते आणि माझ्याजवळ ठेवत असते. म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे आता वैतागून जाते आणि अगदी शी करत असते की खरंच किती घाण वास या स्वेटरचा येतो. म्हणून एका बोटाने अगदी व्यवस्थित न धरता तो स्वेटर अगदी डस्टबिन मध्ये
टाकून देते आणि हाताला सुद्धा अगदी घाण वास येतोय आणि हात धुवूनच येते असे बोलून आता ऐश्वर्या अगदी त्या स्वेटरची किळस करत शेवटी आता बाथरूममध्ये निघून जाते। त्यानंतर आता जानकीला काही इकडे झोप लागत नसते, सारखी सारखी ती आता रडत असते आणि उठून बसते। ऋषिकेश विचारतो की जानकी अगं काय झाले, का तू सारखी सारखी अशी उठून बसतेस, झोप येत नाही का? तेव्हा जानकी रडतच असते आणि मला झोप येत नाही असं म्हणते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तुला अशी कशी झोप येत नाही, म्हणून तो जानकीला आपल्या मांडीवर अगदी झोपायला घेतो आणि तिला अगदी लहान बाळासारखं मस्त अगदी तिच्या डोक्यावर हात असे थापडत असतो। आणि हे बघ जानकी शांत हो, उजड आणि प्रकाश यामध्ये अंधाराचे जे काही एक प्रहर येऊन जाते, जसा सरतो तसा आणि सगळं काही छान होतं, तसंच हे जे काही आता सुरू आहे तर ते सुद्धा सगळं काही सरून जाईल आणि सर्व काही छान होईल। तर आता ऋषिकेश प्रेमाने आता जानकीला अगदी आपल्या मांडीवर झोपवतो, एका लहान मुलासारखं अगदी थापडतो। आणि तेव्हा मात्र आता ऋषिकेशला जे काही आत्तापर्यंतचे क्षण आहे आणि जानकीला सुद्धा की जेव्हा जानकीने नांगर ओढलेला असतो, या घरासाठी काय काय केलेले आहे, प्रत्येक क्षण मात्र आता सर्व काही अगदी डोळ्यासमोर येत असतात। आणि जानकीचा जेव्हा पायाला अगदी लागलेले असते तेव्हा आता ऋषिकेशने आपल्या हाताने त्यावर मलम वगैरे जे काही आत्तापर्यंतचे या घरात संसार त्यांचा सुरू झाला ते क्षण जे काही घडलेले आहेत ते सर्व क्षण आता आठवत असतात। आणि जानकी आता ऋषिकेशच्या मांडीवर शांत असा झोपलेली असते आणि ऋषिकेश तिच्याकडे अगदी थापडत बघत असते। जानकीची ती अवस्था बघून ऋषिकेशच्या जीवाची सुद्धा घालमेल होते, तरी सुद्धा तो जानकीला एक खूप मोठा असा आधार देतो। त्यानंतर आता जानकी झोपी जाते आणि जेव्हा सकाळ होते तर आता ऐश्वर्या बाहेर मस्त शेंगा फोडून खात असते आणि लताबाई तेथे येते। लताबाई म्हणते की वा वा, खरंच ऐश्वर्या काय सांगू तुला, अगदी छान अशी झोप लागली मला, आणि नाहीतर रोज मला अगदी टेन्शन असायचं की कोणी मला पकडायला येते की काय, सारखी मनामध्ये भीती असायची, त्यामुळे झोप मात्र काही लागत नसते। त्यानंतर आता ऐश्वर्या हे सर्व ऐकून म्हणते की हे बघ आई, अगं यापुढे तू आता काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण तू आता या घरामध्ये पार्वती आहे ही सिद्ध झालेली आहे, त्यामुळे आता मात्र मस्त ताणून तू झोपत जायचं, कारण आता लताबाई हक्काने या घरात आज झोपलेली असते, कारण पार्वती आहे म्हणून सिद्ध झालेले असते, म्हणून आता लताबाई सुद्धा खुश असते आणि ऐश्वर्या सुद्धा खूप खुश असतात। ऐश्वर्या आता खुश होऊन आता ह्या लताबाईला म्हणत असते की या घरामध्ये खरी झोप कुणाची उडाली असेल तर ती त्या जानकीची। तेव्हा आता लगेच लताबाई खुश होऊन म्हणते की हो ना, मी पार्वती आहे हे खरं, हे सिद्ध झाले आणि आता मात्र सगळं काही व्यवस्थित झालं, जानकीची हार झाली, परंतु आता मला एक गोष्ट सांग ऐश्वर्या, पुढे काय करायचं आहे? तेव्हा आता ऐश्वर्या लताबाईला म्हणते की हो हो, तुझा हा जो काही प्रश्न आहे तर तो अगदी गुड आहे, आता यापुढे काय करायचं म्हणजे हे बघ, आता दोन्ही हातामध्ये 2 शेंगा घेते आणि जानकी ऋषिकेश हे बघ, आणि त्या शेंगा अशा अगदी लांब फेकून देते आणि एकमेकांपासून त्या दोघांना आता वेगळं करायचं आहे असं म्हणते। आणि एक गोष्ट लक्षात ठेव आई, हे बघ ऋषिकेश कायम जानकीचा आधार आहे, तो प्रत्येक गोष्टीत जानकीला सपोर्ट तर करत असतो, त्यामुळे आता हा जानकीचा जो काही सपोर्ट सिस्टम आहे ना तोच काढून घ्यायचा, म्हणजे ती पूर्णपणे ढासळून जाईल। त्या दोघांना एकमेकांपासून तोडायचं, त्यांची ताटातूट करून मात्र त्यांना वेगळं करायचं। आणि सांग ना आई, तुला कशी वाटली ही आयडिया? तर आता लताबाई अगदी फक्त मान डोलावते, तिला आता हे सर्व काही अगदी एक असं धोकादायक वाटत असतं। गंभीरपणे ती आता ऐश्वर्याकडे बघत असते। तेव्हा आता ऐश्वर्याचं हे सर्व ऐकून लताबाई म्हणते की ठीक तर आहे, परंतु ऐश्वर्या अगं तुला एक गोष्ट सांगू का? तर ऐश्वर्या म्हणते की हो हो बोला ना, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते? त्यावर आता लताबाई म्हणते की ऐश्वर्या हे बघ, अगं हे बघ, तुझं वैर हे जानकीशी आहे आणि त्यात म्हणजे मी तुझी साथ देते, मला असं वाटतं की अगं जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये तू फूट पाडू नकोस, कारण अगं त्यांचं नातं हे नवरा बायकोचं आहे, त्यामुळे असं नवरा बायकोचं नातं खरंच तू तोडू नकोस, हे मी तुला अगदी मनापासून सांगते। तर ऐश्वर्याला आता भलताच राग येतो आणि रागाने मात्र ती आता लताबाईला म्हणते की हे बघ, तू मात्र मध्ये बोलू नकोस। तेव्हा आता लताबाई लगेच कावरी बावरी होते। तर ऐश्वर्या रागानेच लताबाईला म्हणत असते की हे बघ, तुला काय वाटतं काय नाही हे मी तुला विचारलं का? जे काही आहे तर ते मी ठरवते, तू नाही ना? आणि हे बघ, जे काही मी तुला सांगते तेवढंच फक्त लक्षामध्ये ठेवायचं, आणि जोपर्यंत मी त्या जानकीला या घराच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत माझा जीवात जीव नाही राहणार, अगदी मी तिला घराच्या बाहेर काढेल तेव्हाच माझ्या जीवात जीव येईल, या गोष्टी सगळं काही तू लक्षात ठेवायच्या। तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं पण, तर ऐश्वर्या विचारते की अगं पण काय? आणि काय ग आई, तुला का त्या जानकीचा इतका पुळका येतो? तू सारखी तिची बाजू घेते काय? ती तुझी मुलगी आहे का?
तर आता लताबाई म्हणते की नाही अगं ती माझी मुलगी नाही, अगं तू माझी मुलगी आहे आणि मी तुझी आई आहे. तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की हो हो हो. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, मग मी जे सांगितलं तेच लक्षात ठेवायचं आणि मी तुझी मुलगी आहे ना, त्यामुळे मी तुला जे काही सांगते ना शेवटी तू तेच करायचं आहे, हे लक्षात राहील ना तुझ्या. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करायची हो की नाही. आणि तेवढ्यात ऐश्वर्या असं बोलता बोलता मात्र जी काही शेंगा खात असते तर त्यातील एक किडकी आणि मातीने भरलेली शेंगच खाते आणि आता लगेच ती थुकून टाकते. शी असं म्हणते. लताबाई विचारते की काय ग काय झाले. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी तोंड वाकडं करत म्हणते की ती जरा घाण होती, थुकून टाकली. तर लताबाई म्हणते की अगं हे बघ हे चांगलं घे. म्हणून लताबाई एक चांगली शेंग घेते आणि तिच्या हातात देणार तोच लगेच. ऐश्वर्या म्हणते की नको नको, कारण कसं आहे की चांगलं खाल्ल्यानंतर आता जे काही चांगलं आपण खातो तर त्यानंतर डोक्यामध्ये चांगले विचार येतात, वाईट खाल्ल्यानंतर वाईट विचार येतात. त्यावर आता लताबाई विचारते की म्हणजे काय. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ म्हणजे मी तुला जे काही सांगेल ना तेच फक्त तू करायचं. आता ऐश्वर्या एक प्लॅन आता ह्या लताबाईला सांगत असते आणि लताबाई बारकाईने तो प्लॅन ऐकत असते. आता हा जो काही ऐश्वर्याचा प्लॅन आहे लताबाई ऐकून तर थक्क होते. लताबाईला आता धक्का बसतो, कारण हा जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी आता ऐश्वर्याने लताबाईला ऑलरेडी सांगितलेले असते. तेव्हा आता ऐश्वर्याने जो काही प्लॅन सांगितलेला आहे तर तो ऐकून आता लताबाई तोंडाला हात लावते, घाबरते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या हे बघ असं काही भलतं करू नकोस, अगं हे करणं खरंच खूप भीषण आहे आणि हे बघ हे सर्व जर असं केले तर मात्र जानकीची खरंच वाट लागेल हे लक्षात घे. तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यातच आता लताबाईला म्हणते की हो तेच तर मला हवं आहे आणि तेच होण्याची मी अगदी आतुरतेने वाट बघत आहे. आता ऐश्वर्या जे काही प्लॅन पुढचा सांगते की ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये वाद सुरू करायचे आणि हे लताबाई करू शकते, कारण ती पार्वती आहे म्हणजे ती नक्की ऋषिकेशचे कान भरू शकते. तेव्हा आता जानकीला हे सत्य शोधायचं असतं की नक्की ते रिपोर्ट्स ऐश्वर्याने बदलले कसे. ती तर म्हणते की मी रिपोर्ट्स बदलले, मग हे सर्व तिने केलेच कसे. या सगळ्याच्या पाठीमागे ती आता ऐश्वर्या म्हणजे जानकी हात धुवून लागलेली असते. रिपोर्ट बदलले गेले कसे, आता हे सगळं सत्य ती डॉक्टरांकडून विचारणार असते. त्यानंतर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता लगेच जे डॉक्टर आहेत तर त्या डॉक्टरांना भेटायला जानकी गेलेली असते. जानकी आता रिपोर्ट्सबद्दल त्यांना विचारते. तेव्हा हे रिपोर्ट्स बदललेच कसे. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की हे बघा हो. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात येते की जेव्हा मी एका तुमच्या घरून जे काही शॅम्पल आहे तर ते घेऊन निघालोच होतो, परंतु वाटेत आता एक बाईकवाला असा समोर आला आणि त्यानेच मला येऊन धडक दिली. त्याच्याबरोबर जरा वादावाद झाली होती आणि तेवढ्यात काहीतरी घडले असावे. तेव्हा आता जानकीला धक्काच बसतो. जानकी म्हणते की त्याच वेळेस जर हे शॅम्पल आहे तर ते कोणीतरी बदलले असतील, म्हणजे नक्की शॅम्पल त्याच वेळेस बदलले गेलेत. तेव्हा आता जानकीने ओळखलेले असते आणि त्यानंतर आता जेव्हा जानकी घरी येते तर ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी अगं तू कुठे गेली होतीस. तेव्हा मात्र आता जानकी काही सांगायला तयार नसते. जानकी आता ऋषिकेशला लपून हे सर्व करत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जानकी गुलाबदादांना हे सर्व काही सांगते की त्या दिवशी डॉक्टर हे अगदी रोडने जात होते आणि जेव्हा मात्र आता जे काही त्यांच्या एका बाईकवाल्याबरोबर वादावत झाली होती तेव्हा मात्र तेथील जे CCTV फुटेज आहे तर गुलाबदादा तुम्ही ते CCTV फुटेज मला आणून देताल का. तेव्हा आता गुलाबदादा हे जानकीचं ऐकतात आणि जानकीला ते CCTV फुटेज आणून देतात. जानकी मात्र ते CCTV फुटेज आहे तर ते लॅपटॉपमध्ये चेक करून बघत असते. तेव्हा आता जानकीच्या सर्व काही लक्षात येते. CCTV फुटेजमध्ये आता जे काही रिपोर्ट्स बदलले गेलेत ते सर्व काही आता जानकीच्या समोर आलेले असते आणि जानकीला आता एक खूप मोठा असा पुरावा मिळालेला असतो. तेव्हा आता जानकी ही जे काही रिपोर्ट्स ऐश्वर्याने बदललेले आहे तर त्या सत्याच्या अगदी मार्गापर्यंत पोहोचलेली असते. तेव्हा मात्र मित्रांनो पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.